नमस्कार. मी विश्वास सुटके. मॅक्स महाराष्ट्राकरता आजचा हा जो व्हिडिओ आहे हा बँकिंग व्यवस्थेसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणतं आणि भारत सरकारचं नीती आयोग काय म्हणतं आणि भारत सरकार स्वतः काय भूमिका घेतं या प्रश्नांवरती आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज एक खुलासा केलेला आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बुलेटिनमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च डिपार्टमेंटमधून म्हणजे इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंट नावाचं डिपार्टमेंटच त्यांचं आहे. तिथल्या 3 अधिकाऱ्यांनी एक रिसर्च पेपर लिहिलेला आहे आणि तो सरकारला सादर केलेला आहे. त्या रिसर्च पेपरप्रमाणे किंवा शोध निबंधाप्रमाणे त्यांनी सरकारला एक सल्ला दिलेला आहे की राष्ट्रीयकृत बँकांचं खाजगीकरण जे सरकार ताबडतोबीने करावं असं म्हणतं त्याच्याऐवजी त्यांनी ते टप्प्याटप्प्याने करावं, ते ग्रॅज्युअल प्रायव्हेटायझेशन करावं आणि अत्यंत सावधानतेने हे प्रायव्हेटायझेशन करावं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. आणि या पेपरमध्ये असंही म्हटलेलं आहे की राष्ट्रीयकृत बँका, पब्लिक सेक्टर बँका ह्या देशाच्या शेतीकरता किंवा सामाजिक क्षेत्राकरता छोटी कर्ज आणि समाजाच्या दृष्टीने उपयोगी पडणारी कर्ज ही देतात. खाजगी बँका हे करत नाहीत. आणि ही जी कर्ज दिल्यामुळे त्यांच्या नफ्यावरती जरी ताण पडत असला तरी या सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सरकारला आणि समाजाला पब्लिक सेक्टर बँकांनी दिलेल्या ह्या सेवेमुळे निश्चितच मोठा आधार मिळतो. अर्थातच त्याचा अर्थ असा आहे की देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कष्टकरी जनतेला राष्ट्रीयकृत बँकांमधून जो पतपुरवठा होतो, जी छोटी छोटी कर्ज दिली जातात, त्यातून समाजामध्ये एक बॅलन्सिंग ॲक्ट निर्माण होतं, आधार निर्माण होतो. त्याकरता राष्ट्रीयकृत बँका यांचं अस्तित्व आवश्यक आहे असा त्याचा अर्थ आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँका कमी नफा दाखवतात आणि खाजगी बँका जास्त नफा दाखवतात असं सांगत गेली 8 ते 10 वर्ष जी माध्यमं सारखं लिहित आहेत की खाजगी बँका खूप छान आहेत कारण का त्यांचा नफा बघा किती छान आहे आणि की राष्ट्रीयकृत बँकांचा नफा कमी आहे आणि त्या कमकुवत आहेत म्हणून त्याचं खाजगीकरण झालं पाहिजे असं माध्यमं उच्च रवात सांगत असतात. आणि सरकारही या माध्यमांच्या पुढे जाऊन आता एक धोरणच घेत आहे. सातत्याने गेले 3 ते 4 बजेटमध्ये त्यांनी हे धोरण मांडले. किंबहुना 2015 पासून सरकारचं धोरण असं आहे की राष्ट्रीयकृत बँका याचं सरसकट खाजगीकरण करून टाका. जेव्हा मालकच असं म्हणतो की आत्ता ह्या सगळ्या बँका विकून टाका, मालकाने पहिल्यांदा 27 बँका होत्या राष्ट्रीयकृत, त्याच्या आता 12 केलेल्या आहेत. तुम्ही बघाल नोटबंदीनंतर 2018, 19, 20, 21 या कालखंडामध्ये एकूण 12 बँकांची पुनर्रचना झालेली आहे. कोणतीही राष्ट्रीयकृत बँक आज विकली गेलेली नाही आहे, त्याचं खाजगीकरण झालेलं नाही आहे. परंतु आत्ताच्या ज्या 12 बँका आहेत त्या 12 बँकेची निर्मिती अन्य काही राष्ट्रीयकृत बँका त्याच्यात समावेश करून झालेल्या आहेत आणि म्हणून 27 बँकांच्या 12 बँका झाल्या. IDBI बँक ही 28वी बँक आहे असं आपण म्हणू, ज्याला भारत सरकार स्वतःच असं म्हणतं की ती खाजगी क्षेत्रातली बँक आहे. वस्तुस्थिती अशी आहे की LICची मालकी जवळजवळ 49% आहे आणि भारत सरकारची मालकी 48% आहे. पण तरीसुद्धा भारत सरकार त्या IDBI बँकेची विक्री करण्याकरता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये IDBI बँक विकत घ्या म्हणून मार्केटिंग करीत आहे. आणि जवळजवळ गेली 2 ते 2.5 वर्ष त्याला रोड शो असंच म्हणतात. पण IDBI बँक विकली जात नाही. मागच्या 2ही बजेटमध्ये हा निर्णय झालेला आहे. कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे. नीती आयोगाने केव्हाच निर्णय घेऊन टाकलेला आहे. पण IDBI बँक विकली जात नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. यावर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बजेटमध्ये ह्या दोघांची नावं घेऊन सांगण्यात आली की या बँकांची विक्री यावर्षी करून त्या विकून जो पैसा खजिन्यात येईल त्यातून देशाच्या वेलफेअर स्कीम्स निर्माण करण्यात येतील असं पंतप्रधान आणि अर्थमंत्री बोललेले आहेत. याही बँका
विक्री योग्य आहेत परंतु विकल्या जात नाहीत, ही दुसरी वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती गेले संसदेच्या 3ही सेशनमध्ये किंबहुना 4 सेशनमध्ये एक बँकांच्या खाजगीकरणाविषयी बिल पेंडिंग आहे आणि ते लिस्टिंग होतं परंतु प्रेझेंट होत नाही. अनेक कारणं असतील. याही वेळेस ते प्रेझेंट झालेलं नाही आहे. काय म्हटले त्या बिलामध्ये? सरकार माध्यमातून जे सांगतं, एरवी घोषणा करून जे सांगतं ती त्या बिलात आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये भारत सरकारची मालकी आता पूर्वी जे म्हटलं जायचं काही वर्षांपूर्वी म्हणजे 2015 पूर्वी की 26% तरी मालकी असावी आणि बाकीचं खाजगीकरण करावं. हे सरकार आता असं बिलमध्ये म्हणतं आहे की 26% मालकीची पण गरज नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता सर्वच बँकांमधून भारत सरकारने आपलं मालकी हक्क काढून घ्यावेत, म्हणजे 12 बँकांचं खाजगीकरण करावं असं स्पष्टपणे त्या बिलामध्ये लिहिलेलं आहे. ते बिल चर्चेला आले नाहीत म्हणून संसदेच्या कोणत्याही खासदारांच्या हातात ते नाही आहे. परंतु जेव्हा कधी येईल तेव्हा ते अशा स्वरूपात येईल. याचा अर्थ 12 राष्ट्रीयकृत बँका ह्या संपूर्णपणे विकून टाकणं असा सरकारचा अजेंडा आहे. आणि IDB बँक ऑलरेडी गेली 2 वर्ष विकायला काढलेली आहे परंतु ती विकली जात नाही. आणि या 12 बँकांपैकी सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बजेटमध्ये त्यांनी विक्रीला काढावी यावर्षी असं स्पष्टपणे मंजूरच केलेलं असल्यामुळे सरकारने निर्माण केलेले प्रश्न, नीती आयोगाने निर्माण केलेले प्रश्न, बजेटच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले प्रश्न आता सरकारला 2 पद्धतीने सांगण्यात येत आहे. प्राईम मिनिस्टर्स ऑफिसचे सल्लागार असलेले अरविंद पनगारिया आणि पूनम गुप्ता यांनी एक पेपर सादर केला काही महिन्यांपूर्वी, अगदी 2 महिन्यांपूर्वी. त्यात त्यांनी असं म्हटलं की स्टेट बँक ऑफ इंडिया फक्त 26% मालकीची स्वतःकडे ठेवा आणि या बाकी सर्व बँका याचं खाजगीकरण करावा, हे ताबडतोब करावं असं सरकारला त्यांनी त्या एका शोध निबंधातून सल्ला दिलेला आहे. अरविंद पनगारिया कोण? अरविंद पनगारिया हे अमेरिकेतल्या अनेक युनिव्हर्सिटीमधले प्राध्यापक, भारतीय अर्थखात्याचे विशेष सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आणि मग एकूणच कारभाराला कंटाळून त्यांनी रामराम केला. पण मात्र या ठिकाणी ते सल्ला देत आहेत की राष्ट्रीयकृत बँकांचं खाजगीकरण झालंच पाहिजे, ताबडतोब झालं पाहिजे. या पद्धतीचा तो पेपर होता. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बुलेटिनमध्ये, नुकत्याच आलेल्या बुलेटिनमध्ये जो पेपर सरकारकरता म्हणून सादर झाला किंवा बुलेटिनमध्ये लिहिण्यात आला तो तिघांनी लिहिलेला आहे. त्यात हेरवाडकर आणि अन्य दोघे आहेत. हे ऑफिसर्स आहेत, हे मोठे ऑफिशियल्स आहेत इकॉनॉमिक अँड रिसर्च डिपार्टमेंटचे, म्हणजे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बुलेटिनचा भाग आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे घाई करू नका खाजगीकरणाची, कारण का राष्ट्रीयकृत बँकांची भूमिका ही सध्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्याने करा. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक ऑलरेडी निर्णय घेतला आहे, त्या पद्धतीने सरकारने जावं. परंतु सरसकट सगळ्याच बँका ह्या विकून टाकाव्यात या मताचे आम्ही नाही आहोत. कारण छोटी कर्ज, सामाजिक कर्ज, शेतकऱ्यांना मिळणारी कर्ज, यातून इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ही निश्चितपणे या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अशा या पब्लिशर बँका भले नफा जास्त कमवत नसतील परंतु सामाजिक दायित्व ते पार पडतात जे खाजगी बँका करत नाही आहेत. आणि म्हणून या बँका अशा सरकारने हातातून सोडून देणं म्हणजे विकून टाकणं हे बरोबर होणार नाही. त्यांनी ते टप्प्याटप्प्याने करावं असा या पेपरचा सल्ला आहे. याचा अर्थ प्राईम मिनिस्टरच्या सल्लागार एक सांगतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातले अंतर्गत सल्लागार एक सांगतात. हे एका बाजूने आपल्याला कॉन्ट्राडिक्शन दिसतं. अर्थमंत्री बजेटमधून जाहीरपणे सांगतायत की संपूर्ण बँकिंग क्षेत्रातून सरकारला अंग काढून घ्यायचं आहे, संपूर्ण पब्लिक सेक्टरमधून सरकारला अंग काढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने सरकार चहूबाजूने स्वतःच्याच जाहीरपणे घेतलेल्या धोरणामध्ये किती मोठ्या पद्धतीचा अंतर्विरोध आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, हे जगासमोर येत आहे. हे सगळे रिसर्च पेपर्स हे बुद्धिजीवींनी काढलेले आहेत. खाजगीकरण म्हणजे सर्व रोगांवरचा अंतिम उपाय आहे असं समजणारे सारे या देशातले शहाणे लोक आता वेगवेगळ्या पद्धतीने आपलं शहाणपण प्रकट करतायत आणि सांगतात नका काही करू, या संस्था समाजाला उपयोगी आहेत.
आणि हे केव्हा मांडलं जातं आहे, सर्वसामान्य लोकांनी समजून घ्यायची गरज आहे. हे केव्हा मांडलं जातं आहे, ज्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नवीन रोजगार निर्माण होत नाही आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संघटित रोजगार लाखोंनी कमी होतो आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जगभरची महागाई भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. ती अशी वाढते की 7% पुढे ती, ज्याला आपण म्हणतो ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, म्हणजे रिटेलमध्ये वाढते. आणि घाऊक निर्देशांकसुद्धा 15% वाढलेला आहे, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था जी कोसळलेली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती भारतीय अर्थव्यवस्था जरी श्रीलंकेच्या अर्थव्यवस्था खूप प्रचंड मोठी असली तरी ज्या पद्धतीने श्रीलंका 3 महिन्यात त्याची अर्थव्यवस्था कोसळली आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्या, रेशनच्या दुकानावरती रांगा लागल्या, लोकांच्या हातातला पैसा संपत गेला. एवढंच नव्हे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातला पैसा पण संपत गेला. तसंच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातला, ज्याला म्हणतो आपण रिझर्व्स, फॉरेन एक्सचेंज रिझर्व, परकीय चलनाचा जो साठा आहे, तो सप्टेंबरमध्ये होता $643 बिलियन. $643 बिलियन अत्यंत सुरक्षित आणि मोठा असा रिझर्व्ह साठा, डॉलर्समध्ये असलेला फॉरेन एक्सचेंजचा साठा, तो आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल महागायला लागलं. युक्रेनचं युद्ध सुरू होण्यापूर्वी ही परिस्थिती उद्भवली की आपला रुपया गडगडायला लागला आणि तो 80 रुपयाच्या खाली जातोय असं म्हटल्यानंतर हा फॉरेन एक्सचेंज आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे तर या देशांतर्गत बाजारातसुद्धा रुपया टिकवण्याकरता फॉरेन एक्सचेंज आपल्याला खर्च करावे लागतात. आणि ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जवळजवळ $73 बिलियन एवढं प्रचंड फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स केवळ रुपया टिकवण्याकरता झालेल्या, आणि तेही 80 रुपयावरती, म्हणजे 80 रुपयाच्या खाली. कारण 80 रुपयाच्या पुढे जर रुपया 81-82 झाला तर ती श्रीलंकेच्या अराजकाच्या दिशेने जाणारी दिशा असेल असं मानलं जातं. सुप्रीम कोर्टाने सातत्याने घटनाविरोधी निर्णय आणि निकाल दिल्यानंतर आणि डॉलर आणि रुपयाची जी काही व्हेरिएशन्स आहेत, 80 रुपये बरोबर $1, हे 80च्या खाली नाही राहिलं. सुप्रीम कोर्ट असंच मनमानी पद्धतीने काम करत राहिलं, घटनाबाह्य निकाल देत राहिलं तर, आणि 80 रुपयाचा डॉलर हा असाच घरंगळत राहिला तर या देशामध्ये श्रीलंकेसारखी प्रचंड मोठी क्रायसिस रिडन सिच्युएशन येऊ शकते. असं या देशामध्ये ज्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेचं काम आहे, अर्थातच अत्यंत महत्त्वाच्या शक्ती आहेत त्यांनी इशारा दिलेला आहे. जगभर हा संदेश गेलेला आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता गुंतवू नका, आणि जी गुंतवणूक आहे विदेशी गुंतवणूक ती वेगाने माघारी जाते आहे. ती फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे, ती फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जे अनेक देशोदेशींचे MOU या भारत देशाबरोबर झालेले आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये, हे सगळे कागदाचे तुकडे झालेले आहेत. त्यामुळे नवीन गुंतवणूक येत नाही, जुनी गुंतवणूक जात आहेत. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP हा करोनाच्या आधी जो 200 लाख कोटीपेक्षा जास्त होता, तो करोनाच्या 2 वर्षांनंतरसुद्धा अजूनही 150 ते 155 लाख कोटी इतकाच आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गेल्या महिन्यात आलेला रिपोर्ट असं सांगतो की अजून 12 वर्ष लागतील करोनापूर्व GDP रिस्टोर व्हायला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे. आज 3 अधिकाऱ्यांनी रिसर्च पेपर लिहिला, त्याच्यावरती खुलासा म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक पत्रक काढते की हे त्यांचं मत आहे, आमचं नाही. पण तो जो रिपोर्ट आहे तो शक्तिकांता दास यांच्या सहीचा आहे आणि तो त्यांनी डिनाय केलेला नाही आहे. भारतीय अर्थव्यवस्थेविषयक आत्ताची जी काही निरीक्षणं इव्हन इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने जे म्हटलेलं आहे ते, त्या सर्वांनी
GDPची वाढ 2024पर्यंत ही 4%च्या पुढे नाही असं म्हटलेलं आहे. याबरोबरच एकूण इन्फ्लेशन जे आहे ते 6%च्या पुढेच राहील असंही सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि डॉलरची किंमत 80 रुपयाला $1 हे जर आवरता आलं नाही तर आपण श्रीलंकेच्या अराजकाच्या दिशेने जाऊ असं सातत्याने सगळे अर्थतज्ञ सांगतायत. आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवला की इथल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपला रेपो रेटचा दर वाढवायला लागतो. पर्यायाने प्रत्येक बँक आपले व्याजदर वाढवते. कर्जाचे व्याजदर वाढतात, ठेवींवरचे व्याजदर वाढत नाहीत. सर्वसामान्य माणसांची बचत त्याच्यावरचे व्याजदर न वाढता त्यांची संपत्ती क्षय होते, कमी होते. आणि कर्जाचे व्याजदर वाढल्यामुळे ज्यांनी कर्ज घेतली आहे त्यांचा इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे EMI वाढतो आहे. लोकांना कर्जाचा बोजा त्यांच्या डोक्यावर टाकून एका बाजूने हे घडतंय, दुसऱ्या बाजूने समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी खजिना रिकामा झाला आहे असं अरविंद केजरीवाल आणि अनेक तज्ज्ञ सांगतात. आम्ही साधारणपणे फेब्रुवारीच्या 1 पासूनच सांगतो. सरकारचा खजिना रिकामा होत असताना GSTचे दर दही आणि मिठापासून सर्वत्रच प्रत्येक सामान्यातल्या सामान्य जीवनावश्यक गोष्टीवरती GST हायेस्ट दराने लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. कारण लोकांच्या खिशात हात घालूनच सरकारचा कर भरणा होतोय. आणि आज राज्य सरकारांच्या डोक्यावरची कर्ज, केंद्र सरकारच्या डोक्यावरचं कर्ज हे त्यांच्या GDPपेक्षा जास्त झालेलं आहे. असं एक भयानक संकट, आर्थिक संकट या देशामध्ये आता घोंगावतं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती पब्लिक सेक्टर बँका विकणं, राष्ट्रीयकृत बँका विकणं आणि त्याचबरोबर BPCL किंवा ऑइल सेक्टरमधल्या कंपन्या विकणं अशासारख्या सरकारने जे काही आर्थिक कार्यक्रम घेतलेले आहेत गेले 2 वर्ष, यातला कुठलाही कार्यक्रम त्यांना प्रत्यक्षात अंमलात आणता आलेला नाही आहे. हे सरकारचं म्हणजे त्यांनी घेतलेलं धोरणसुद्धा त्यांना अंमलात येत नाहीत. याचं कारण अनेक जण त्यांना सांगतायत हे केलं तर तुम्ही खड्ड्यात जाल. LICचा IPO 36 लाख कोटीची त्याची मार्केट व्हॅल्युएशन असताना केवळ अत्यंत अल्प दराने केवळ 20,000 कोटी त्यांना मिळाले. IPO आणून सोन्याची अंडी देणारे कोंबडी कापण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय होऊ शकतं, इतके सरकार दरबारी अतिशय दळभद्री विचारांचे अर्थतज्ज्ञ जर आपल्या असतील तर LICचा IPO का पडला याचं कारण आपल्याला कळणं कठीण नाही आहे. आणि त्याच पद्धतीने 12 राष्ट्रीयकृत बँका विकण्याचा निर्णय घेणारे सरकार त्यांना कोणीतरी पेपर लिहून सांगते की अशी घाई करू नका. आणि कदाचित असा मेसेज गेलेला आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारच्या विरोधी धोरण घेत आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिशियली एक पत्रक काढून सांगते. ही केवढी मोठी दुर्दशा, हा केवढा मोठा आंतरविरोध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महागाई आटोक्यात आणता येत नाही आहेत, चलनवाढ आटोक्यात आणता येत नाही आहेत. डॉलर आणि रुपयामधलं जे काही एकूणच अंतर आहे हे टिकवण्याकरता म्हणजे ते 80च्या पुढे जाऊ नये याकरता ते त्यांच्या हातातला रिझर्व्ह म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स कशा पद्धतीने बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये खर्च होतो आहे. आणि ते असंच होत राहत असेल तर मग श्रीलंकेसारखी अराजकाची परिस्थिती जवळ आहे. आणि म्हणून रेवडीच्या गोष्टी होतात, फ्रीबीच्या गोष्टी होतात, लोक चवीने ते चर्चेला पण जातात. पण मुख्य प्रश्न भारतीय अर्थव्यवस्था गेल्या 8 वर्षामध्ये अराजकाच्या दिशेने जात आहे. याकडे सरकार त्याची नीती पूर्णपणे कारणीभूत आहे. आणि या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पेपर, पन्गारी आणि पूनम गुप्ताचा पेपर, नीती आयोगाचा पेपर आणि भारत सरकारचं धोरण यांच्यातला अंतर्विरोध स्पष्ट झालेला आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो खुलासा केला तो इकॉनॉमिक टाइम्सच्या आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर येतो. आणि म्हणून चर्चा होते बँका विकल्या तर विकत घेणारे कोण, आणि बँका विकल्या तर देशाचा सत्यानाश किती होईल हे आतलेच लोक बोलू लागलेले आहेत. आणि जनता तर बोलतेच आहे, पण जनता जेव्हा रस्त्यावरती येईल तेव्हा सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकावणारे येऊ शकेल. कारण का घरातलं सोनं विकून घर चालवणारे
हे सरकार अत्यंत हलक्या प्रतीचे बुद्धिजीवी या सरकारामध्ये काम करतायत. त्यांचा स्तर हा अर्थातच चांगला नाही आहे. डॉक्टर मनमोहन सिंगांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की नवीन उदारीकरणाचं धोरण किंवा खाजगीकरणाचं धोरण हे मानवी चेहऱ्याने राबवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एक धोरण ताबडतोबच घेतलं होतं. ते जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा की 51% खाली बँकांची मालकी आम्ही कधीही आणणार नाही. किंबहुना संपूर्ण सार्वजनिक क्षेत्राची मालकी भारत सरकार नेहमीच 51% जास्त ठेवेल. त्याच्यातूनच आर्थिक स्थैर्य किंवा ज्याला म्हणू पब्लिक सेक्टर शॅल हॅव द कमांडिंग हाईट्स ओव्हर द इकॉनॉमी, याच्यातून आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकेल. मोदी सरकारचं धोरण नेमकं उलटं आहे. संपूर्ण सरकारी क्षेत्र हे खाजगीकरणाच्या नादामध्ये त्यांनी पर्यायी कोणतंही नवीन साधनसंपत्ती निर्माण न करता घरातलं सोनं विकून टाकण्यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून संकट खूप जवळ आलेलं आहे. काही चांगली शहाणी माणसं त्यांचं शहाणपण जागृत झालेलं आहे. धोका त्यांना जाणवू लागलेला आहे. कारण बांगलादेश आणि श्रीलंका हे शेजारचे देश आता कोसळू लागलेले आहेत. असं असताना काही लोकांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे की बाबा रे सांभाळून राष्ट्रीयकृत बँका त्याचं खाजगीकरण करणं हे धोक्याचं आहे. आपण टप्प्याटप्प्याने 2 बँका पहिल्यांदा विकूया. IDBI विकली जाईल की नाही ही गोष्ट मला स्वतःला अत्यंत असंभवनीय वाटते. कारण का गेले 2 वर्ष ते जमलेलं नाही आहे. आणि सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक ही सुद्धा या वर्षात जर निर्मला सीतारामन यांनी लिस्ट आउट केली असेल विकण्याकरता तर तीही विकली जाणार नाही. पण ती ही विकली जाऊ नये असं ज्या भारतीय 130 कोटी लोकांपैकी शेकडो कोटी लोकांना वाटत असेल, कामगार संघटनांना वाटतं की नाही हा वेगळा प्रश्न आहे. जनतेला वाटणं आवश्यक आहे की राष्ट्रीयकृत बँका, द बँक्स बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया. जसं या देशाचं संविधान हे भारतीय जनतेचं आहे तसं या देशातल्या बँका या भारतीय जनतेच्या मालकीच्या आहेत. त्या कुठल्या ABCD सरकारच्या मालकीच्या नाहीत. आणि म्हणून राष्ट्रीय संपत्ती विकणं हा खरोखर एक निश्चितपणे गुन्हा आहे. सरकारचा हा गुन्हा लोकांनी ओळखावा आणि या सरकारला निश्चितपणे पाय उतार करण्याकरता आपली नोट जशी आपण सरकारच्या खजिन्यामध्ये देतो तसं आपलं वोट या सरकारच्या विरोधात देणं, या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पेपर, भारतीय व्यवस्थेची आजची रचना आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कशी गोंधळलेली आहे हे स्पष्टपणे दिसतं. म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तो शेअर करा, सर्क्युलेट करा, त्याच्यावरती टीका टिप्पणी करा. परंतु वस्तुस्थितीला धरून ती टीका करावी आणि लोकांना त्यातून मार्गदर्शन मिळेल या पद्धतीने हा मॅक्स महाराष्ट्राचा जो एक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे त्याकरता हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. बँकांचं खाजगीकरण हा एक धोका आहे आणि तो राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धोका आहे. तो धोका आपण आता जर कळला असेल तर आपलं हे धोरण रद्द करणं हेच खरं शहाणपणाचं आहे. धन्यवाद.